नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आपण एक सिरीज जी आहे ती स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की 7 दिवसांमध्ये एक रुटीन, 7 दिवस आपल्याला एक रुटीन फॉलो करायचं आहे आणि त्या 7 दिवसांमध्ये आपला हेअरफॉल जो आहे तो पूर्णपणे बंद होणार आहे। त्या 7 दिवसांमधला आज आहे दिवस 4, डे 4 आहे। डे 4 ला आपण काय करणार आहोत हे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे। डे 1 ला काय केलं, डे 2 ला काय केलं, डे 3 ला काय केलं, सगळे जे व्हिडिओ आहेत सेपरेट आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही ते सुद्धा पाहू शकता की डे 1 ला काय केलेलं आहे, डे 2 ला काय केलेलं आहे, डे 3 ला काय केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला डिटेल सगळं काही लक्षात येईल। तर आज आहे डे 4 आणि डे 4 ला काय रुटीन असणार आहे ते सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर 4थ्या दिवशी आपण काय करणार आहोत, तर काल जे आपण म्हणजे डे 3 ला जे केसांना तेल लावलं होतं ते व्यवस्थित आपल्याला केस धुवून काढायचे आहेत। इथे तुम्ही होममेड शॅम्पूचा वापर नक्की करावा। जर तुम्हाला होममेड शॅम्पू कसा बनवायचा, काय बनवायचा यावरती म्हणजे याची माहिती नसेल तर ते सुद्धा सांगते की आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ आहेत जे की होममेड शॅम्पूचे आहेत, ते सुद्धा मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। तुम्ही बघू शकता की होममेड शॅम्पू कसे बनवायचे असतात। जर तुम्हाला शक्यच नसेल, इतका वेळ नसेल तर काही हरकत नाही, तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू तुम्ही वापरून केस जे आहे ते धुवून काढा, कारण की भरपूर तेल लावलं होतं 3ऱ्या दिवशी। तर आता काय करायचं आपल्याला, मी केस धुतलेले आहेत, हेअर वॉश केलेला आहे होममेड शॅम्पूने आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी होममेड शॅम्पूच वापरत आहे, जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले। तर यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, केस जे आहे ते हलकेसे सुकू द्यायचे, म्हणजेच की 70 ते 80% आपल्याला केस जे आहे ते सुकू द्यायचे। 90% जरी सुकले तरी काही हरकत नाही, पण पूर्णपणे केस कोरडे होऊ द्यायचे नाहीयेत। आणि आता काय करायचं आपल्याला, परत एकदा रोजमेरी वॉटर जे आहे ते केसांना स्प्रे करायचं आहे, व्यवस्थित भरभरून केसांना स्प्रे करायचा आहे, हलक्या बोटांनी मसाज करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारणतः 1 तासभर वाट बघायची आहे। तासानंतर म्हणजे केस हलकेसे सुकतील। आता मी रोजमेरी वॉटर लावलेला आहे आणि यानंतर मी कोणतं ऑइल परत केसांना लावणार आहे ते शेअर करणार आहे। बघा, हे जे ऑइल आहे खूप महत्वाचं आहे, कारण की या ऑइल मध्ये खूप अशी पॉवर आहे ज्यामुळे तुमचा हेअरफॉल आणि तुमच्या केसांमध्ये अजिबात शाईन नसेल ती सुद्धा शाईन परत मिळवण्यासाठी हे ऑइल जे आहे ते खूप महत्वाचं काम करणार आहे। आता हे ऑइल कसं बनवायचंय, काय बनवायचंय, सगळं काही डिटेल तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पहा। तर चला ऑइल बनवून घेऊ अगोदर। तर ताई नो, हे जे मॅजिकल ऑइल आहे ना, हे एकदा जरी तुम्ही वापरलात ना, तुम्हाला फरक जो आहे तो दिसणारा आहे, पडणारा आहे। म्हणजे पहिल्या वापरामध्ये तुमच्या केसांची मुळं मजबूत झालेली तुम्हाला दिसणार आहेत आणि केस खूप सॉफ्ट आणि सिल्की झालेले तुम्हाला दिसणारे आहेत। त्यासाठी नक्की एकदा तरी हे तेल जे आहे ते ट्राय करावं। तर त्यासाठी बघा, आपल्याला ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या मी इथं काढून बाजूला ठेवलेल्या आहेत, तुम्हाला एक एक करून इथं दाखवते आता। आणि ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या जवळपास सर्वच वस्तू मी टॅग केलेल्या आहेत। म्हणजे व्हिडिओच्या खालच्या साईडला टायटल दिसेल, टायटलच्या खालच्या साईडला तुम्हाला किंवा टायटलच्या आजूबाजूला तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून जिथे लिहिलेलं दिसते त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आता समोर, त्या सर्व वस्तू तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर त्यासाठी बघा, 1 मूठभर आवळा, सुकलेला आवळा घेतलेला आहे, 1 मूठभर रिठा घेतलेली आहे सुकलेली, आणि त्यानंतर शिकेकाई 1 मूठभर घेतलेली आहे। या 3 वस्तू घेतलेल्या आहेत। त्यानंतर परत आपल्याला अर्धी मूठ इथं मेथी दाणा घ्यायचा आहे, साधारणतः अर्धी मूठ मी मेथी दाणा घेतलेला आहे। सर्व वस्तू मी अंदाजे घेतलेल्या आहेत, असं काही नाही की कमी जास्त झालं तर काही फरक पडतो का, तर अंदाजे तुम्ही घेऊ शकता, नाही म्हणलं तर तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता। समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत या 4 वस्तू आणि या काय करायच्या आता आपल्याला, या व्यवस्थित आपल्याला रिठा ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, कारण की रिठामध्ये जे बी असतं ना ते आपल्याला काहीच कामाचं नाही आहे आणि बी जर आपण काढलं नाही मधलं तर आपल्याला नंतर अडचण येऊ शकते, म्हणजेच की या रेठा ज्या आहेत त्या व्यवस्थित भिजत नाही। त्यामुळे आपल्याला या रेठा ज्या आहेत त्या फोडून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि बिया ज्या आहेत त्या आपल्याला, बियांची गरज नाही आहे, फक्त जे साल्ट आहे ना ते हवं आहे आपल्याला। तर त्यासाठी बघा, इथं साल्ट वेगळं केलं आणि बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करून आपल्याला फेकून द्यायच्यात, नाही तर ठेवून टाका बाजूला। तर या पद्धतीने साल्ट वेगळं करून घेऊ आपण। परत सांगते ताईंनो, सगळ्या तेलामध्ये हे जे मी आता तेल बनवलेलं आहे ना ते खूप जास्त म्हणजे हेअर ग्रोथसाठी आणि हेअरफॉल तुमचा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप जास्त
मदत करणार आहे। त्यामुळं हे तेल परत सांगते, हे तेल जे आहे ते एकदा तरी प्रत्येकाने ट्राय करावं आणि एकदा तुम्ही वापरायला सुरुवात केली हे जे तेल आहे ते अशा पद्धतीनं बनवून जर वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला बाहेरचे मार्केटचे तेल अजिबात आवडणार नाहीत। तर अशा पद्धतीने या 4 वस्तू घेतलेल्या आहेत। रिठा, आवळा, शिकेकाई आणि मेथीदाणा घेतलेला आहे। या 4 वस्तू काय करायचे, एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालून टाकायचे आहेत आणि यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून या सर्वच्या सर्व वस्तू व्यवस्थित पटकन आपल्याला भिजतील। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या रात्रभर भिजवू शकता, नसेल तर वेळ तर 2 ते 3 तासासुद्धा या वस्तू ज्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये या पद्धतीने घालून ठेवला तर भिजून निघतात, एकदम टम्म फुगतात। तर आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या भिजवून घ्यायच्या आहेत, अशाच कोरड्या तेलामध्ये घालायच्या नाही आहेत, एवढं लक्षात ठेवायचं। तर चला या भिजतील तोपर्यंत आपण ह्या साईडला ठेवू, थोडा वेळ देऊ भिजण्यासाठी आणि त्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती करायची आहे। तर बघा इथं काय घेतलेलं आहे मी, बोरीची पानं, जी चिट बोर असतात ना त्याची पानं हवी आहेत आपल्याला। इथं मी आमच्या आजूबाजूला इथं मिळतात बोरीची पानं, त्यामुळे घेतलेली आहेत। तुमच्या भागामध्ये जर मिळत नसेल, तुम्ही मोठ्या शहरांमध्ये राहत असाल तर सुकलेली बोरीची पानं तुम्ही घेऊ शकता, मी टॅग करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने बोरीची फ्रेश पानं आपल्याला व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि या पद्धतीनं एक एक पान करून आपल्याला ही पानं जी आहेत ती काढायची आहेत। तर बोरीची पानं किती लागणार आहेत, तर साधारणतः 1 मूठभर बोरीची पानं लागणारी आहेत। तर ताईनो हे जे पण तेल आपण बनवतोय ते खूप जास्त, परत सांगते, खूप जास्त पॉवरफुल आहे। यामध्ये ज्या पण वस्तू घातलेल्या आहेत त्यासुद्धा खूप पॉवरफुल आहेत आणि नॅचरल वस्तूंचा वापर करून आपण हे तेल जे आहे ते बनवतोय, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप फास्ट मिळणार आहे। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ताईंनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या कोणत्याही समस्या असतील स्किन संदर्भात किंवा हेअर संदर्भात, केसांसंदर्भात, त्यासुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। शक्य झालं तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेन, नाही म्हणलं तर तुम्हाला कमेंट करून उत्तर नक्की देईन। त्यासाठी चॅनलवर म्हणजे चॅनलच्या खालच्या साईडला म्हणजे व्हिडिओच्या खालच्या साईडला जिथं कमेंट सेक्शन आहे तिथं तुम्हाला कमेंट करून माझ्यापर्यंत तुमची समस्या जी आहे ती पाठवायची आहे। नाही म्हणलं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं किंवा माझा व्हिडिओ चांगला वाटतो का, कोणत्या गोष्टी माझ्या चांगल्या वाटतात हे सुद्धा मला माझ्यापर्यंत पोहोचवा, ज्यामुळं माझं प्रोत्साहन थोडंसं वाढेल। तर या पद्धतीने आपल्याला या बोरीची जी पानं आहेत ती वेगळी करून घ्यायची आहेत। सावकाश करायची आहेत, नाहीतर काटे असतात, खूप छोटे छोटे काटे असतात, ते हाताला वगैरे लागण्याची शक्यता असते आणि एकदा बोरीचा काटा बोटात वगैरे घुसला की तो पटकन निघत नाही, कारण की सरळ नसतो, वाकडा काटा असतो आणि तो निघताना खूप त्रास होतो। त्यामुळं काळजीपूर्वक, लक्षपूर्वक आपल्याला याची पानं जी आहे ते वेगळी करून घ्यायची आहेत। तर पानं जे आहेत ते 1 मूठभर आपल्याला मिळालेली आहेत आणि ही काटे जे आहेत ते कुठेतरी साईडला टाका, नाहीतर पायामध्ये टाकलं तर परत ते पायामध्ये वगैरे घुसतील, त्यामुळे ते साईडला करून ठेवून टाका। तर बघा आता 1 मूठभर आपल्याला बोरीची पानं मिळालेली आहेत आणि इथं घेतलेली आहे कढई। मी परत सांगते, सर्वांना सांगते की लोखंडाच्या कढईचा वापर कधीही तेल बनवताना नक्की करत जा। यामध्ये आयर्न असतं आणि यामध्ये जर आपण शिजवलं तर ते आयर्न आपल्या तेलामध्ये उतरतं आणि केसांसाठी आयर्न जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे लोखंडाच्या कढईचा वापर तुम्ही नक्की करत जा। जर नसेलच तर ठीक आहे, स्टीलच्या भांड्यामध्ये, मोठ्या बुडाच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता, पण शक्यतो प्रयत्न करा की लोखंडाच्या कढईमध्ये हे तेल बनवा। आता बघा तेल जे आहे इथं मी मोहरीचं घेतलेलं आहे। ज्यांना कोणाला मोहरीचं तेल अजिबात सूट होत नाही त्यांनी परत सांगते की हे तेल घेऊ नये, खोबऱ्याचं तेलामध्ये हे बनवू शकता। पण सांगते हे जे तेल आहे, मोहरीचं तेल आहे, खूप जास्त केसांवरती रिझल्ट देणार असतं, हेअरफॉलवरती रिझल्ट देणार आहे। त्यामुळे मी इथं काय करते, मोहरीचं तेल घेतलेलं आहे, प्युअर मोहरीचं तेल घेतलेलं आहे, टॅग करून दिलेलं आहे, ते तिथून तुम्ही खरेदी करू शकता। तर बघा ती बाजूला जे ठेवलेलं आहे ते जटामासी आहे आणि तेलात जे टाकलेले आहे ते बोरीचे पानं आहेत। त्यानंतर इथं बघा ज्या पण वस्तू आपण रात्री भिजवायला ठेवल्या होत्या किंवा 2-3 तास पूर्वी भिजवलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला या तेलामध्ये घालायच्या आहेत। पाणी घालायचं नाही आहे, तर फक्त वस्तू या पद्धतीने वेगळ्या करून आपल्याला या तेलामध्ये घालायच्या आहेत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आपण खाली कढई असतानाच ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत। 1-2 वस्तू नंतर टाकल्या तर चालणार, म्हणजे सांगेन मी कोणत्या वस्तू आपल्याला नंतर टाकायच्या आहेत, पण शक्यतो आपल्याला गरम गरम तेलामध्ये या वस्तू घालायच्या नाही आहेत। नाहीतर काय होतं की तेल जे आहे ते उडतं, आपल्या हातावर तोंडावर उडण्याची शक्यता असते। म्हणून काय करायचं, आपल्याला हे तेल जेव्हा आपण कढईत घेतो खाली थंड असतं तेव्हाच या वस्तू ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत। अशा पद्धतीनं पाणी जाऊ द्यायचं नाही, प्रयत्न करायचे पाणी जे आहे ते यामध्ये जाऊ नये। आणि हे जे पाणी आता उरलेलं आहे हे तुम्हाला हेअर वॉशसाठी उपयोगी पडेल किंवा हे होममेड शॅम्पूसाठी उपयोगी पडेल, त्यासाठी हे सुद्धा फेकायचं नाही आहे, हे सुद्धा खूप जास्त कामाचं पाणी आहे।
तर त्यासाठी बघा ते ठेवलेलं आहे साईडला आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत तेलामध्ये. आता इथं कोरफडीचं एक छोटं पान घ्यायचं आहे आणि कोरफड घेताना स्वच्छ धुवायची आहेत, म्हणजे पाण्याने धुवायची आहे, जेणेकरून त्यातला पिवळा जो द्रव असतो तो निघून गेला पाहिजे. इथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित धुवायचं आहे आणि या पद्धतीनं कट करून या तेलामध्ये कोरफडीचं पान जे आहे ते घातलेलं आहे. तर या सर्व वस्तू आपण घातलेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, ही कढई अशीच उचलायची आहे आणि स्लो गॅसवरती ठेवून टाकायची आहे. आणखीन एक वस्तू आपण तिथं ठेवलेली आहे जी की यामध्ये आणखीन घातलेली नाही आहे आणि ती का घातली नाही आणि लास्टला का घालायची हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा सर्व वस्तू व्यवस्थित शिजायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की जर तुम्हाला म्हणजे स्काल्प तुमचा खूप खाज उठत असेल केसांमध्ये किंवा पुरळ येत असतील तर त्यामध्ये या तेलामध्ये आणखीन एक वस्तू ॲड करू शकता, ती म्हणजे कडुलिंबाची पानं एक मुठभर घालायची आहेत. जर तुमचा स्काल्प जो आहे तो खूप खाजवत असेल तर, नाहीतर काही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीनं स्लो गॅसवरती आपल्याला हे जे तेल आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येते एकदम स्लो गॅसवरती शिजवायचं आहे. जेव्हा आपण हे एकदम स्लो गॅसवरती बनवतो ना तेल, तेव्हाच हे इफेक्टिव्ह बनतं किंवा परिणामकारक बनतं, रिझल्ट देणारं बनतं. जर तुम्ही तेल फास्ट गॅसवरती बनवला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही, उलट नुकसान मात्र होऊ शकतं. कारण की जळालेले तेल असतं आणि ते जळालेले तेल आपल्या केसांसाठी, आपल्या स्काल्पसाठी धोकादायक असतं किंवा दुष्परिणाम देणारं असतं. त्यामुळे सांगते की तेल बनवताना थोडासा वेळ द्यायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे तेल आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तेलाचा जो रंग आहे अगोदर पिवळा होता, आता हिरवट झालेला आहे. म्हणजेच की तेलाचा रंग जो आहे तो चेंज होताना तुम्हाला दिसणार आहे. आणि सर्व प्रोसेस जी आहे ती स्लो गॅसवरतीच करायची आहे. स्लोवरून मीडियमपर्यंत गॅस येता कामा नये. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित शिजत आहे. आणि तुम्हाला नंतर कसं ओळखायचं आहे तर जे पानं घातलेली आहेत आपण बोरीची वगैरे ती कुरकुरी होतात आणि त्यावरनं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपलं हे जे यातल्या सर्व वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हलवत हलवत चमचा हलवत आपल्याला हे तेल जे आहे ते बनवून तयार करायचं आहे. तर साधारणतः हे तेल बनण्यासाठी आपल्याला 14 ते 15 मिनिटाचा वेळ लागेल आणि 14 ते 15 मिनिटानंतर एकदम प्रॉपर पद्धतीनं आपण हे जे तेल आहे ते बनवलं असं म्हणून समजायचं. पण गॅस जो आहे गॅसकडे लक्ष द्यायचं आहे. गॅस जो आहे तो स्लोच असला पाहिजे, स्लोवरून फास्ट किंवा मीडियम अजिबात करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीनं शिजवत आपण याला काय करू, तेल जे आहे ते रेडी करू. आता एक गोष्ट जी राहिली होती ती कोणती, तर यामध्ये आपण आणखीन जटामासी घातलेली नाही आहे. जटामासी आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे, खूप जास्त फास्ट रिझल्ट देणारी आहे. त्यामुळं एकदम लास्टला म्हणजे लास्टचे 2 ते 3 मिनिट राहतात ना, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये अर्धी मूठ जटामासी जी आहे ती घालायची आहे. आता जटामासी म्हणजे काय हा प्रश्न नक्कीच येणार आहे. तर जटामासी ही एक वनस्पती आहे जी की केसांसाठी बनलेली आहे, केसांना खूप जास्त चांगला रिझल्ट देणारी आहे. तर साधारणतः अर्धी मूठ जटामासी घालायची आपल्याला. जटामासीची लिंकसुद्धा मी दिलेली आहे. तर अशा पद्धतीची ही जटामासी असते, केसांसारखीच असते आणि ती घालायची आहे. आता हे खालचा भाग थोडासा राहिला होता, बऱ्याचदा मी वापर केलेला याचा आणि खालच्या साईडचा थोडासा भाग राहिला होता, त्यामुळे मी थोडंसं वेचून घालते अर्धी मूठभर यामध्ये. पण जटामासी सुरुवातीला घालायची नाही, कारण की जटामासी एकदम कोरडी हलकी फुलकी असते. जर तुम्ही हे सुरुवातीला घातलं ना, होतं काय की या जटामासी पटकन जळतात तेलामध्ये आणि मग त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार नाही. त्यामुळे हे सगळ्यात लास्टला घालायचं, शेवटचे 2 ते 3 मिनिट असतात ना तेव्हा घालायचं आहे. तर अशा पद्धतीने हे घातलेलं आहे एक अर्धी मूठ आणि त्यानंतर परत आपल्याला 2 मिनिट हे तेल जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर बघा कंटिन्यू चमचा जो आहे तो मी फिरवत आहे. अजिबात असं होणार नाही की खालच्या वस्तू जळाल्या वरच्या वस्तू कच्च्या राहिल्या, असं होऊ नये म्हणून कंटिन्यू आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये चमचा हलवत राहायचा आहे. आणि मोहरीच्या तेलामध्ये जेव्हा तुम्ही हे म्हणजे तेल बनवता, हे होममेड तेल बनवताना, तेव्हा रिझल्ट खूप तुम्हाला चांगला मिळतो. आणि हेच जर तेल तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये बनवलात तर एवढा पटकन रिझल्ट मिळत नाही. मोहरीच्या तेलामुळे 1 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की मोहरीच्या तेलातच ही रेमेडी जी आहे ती बनवायची आहे. पण परत सांगते की पॅच टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला तेल लावायचं नाही आहे. पॅच टेस्ट जो आहे तो अगोदर करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना तेल लावल्यानंतर, मोहरीचं तेल लावल्यानंतर डोक्यामध्ये पुरळ येतात किंवा डोक्यामध्ये म्हणजे बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे सुरुवातीला सांगते की तुम्हाला हे जे तेल आहे ते कानाच्या मागं अगोदर लावून बघायचं आहे, 1 तासभर ठेवायचं आहे आणि काही नाही झालं तर मग काय करायचं आपल्याला, हे तेल जे आहे ते
केसांना लावायचं आहे। आता बघा गॅस बंद केलेला आहे, हलकंसं किंचित एक 10 मिनिट थंड होऊ दिला आणि त्यानंतर यातल्या ज्या पण वस्तू आहे त्या पद्धतीनं चाळणीने काढून घ्यायच्या आहेत। जर यामध्येच जर ठेवल्या तर परत हे तेल जे आहे ते शोषून घेतात या वस्तू आणि त्यामुळे आपल्याला तेल कमी मिळण्याची शक्यता असते। म्हणून अगोदरच याला काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे आणि सर्व वस्तू वेगळ्या केल्यानंतर हे रात्रभर कढईमध्येच तेल ठेवायचं आहे आणि सकाळी उठून आपल्याला परत वस्त्रगाळ करून हे तेल जे आहे ते वापरामध्ये घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने यातल्या ज्या पण वस्तू आहेत मोठ्या मोठ्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या वेगळ्या ठेवायच्या आहेत। तेल मात्र कढईतच ठेवायचे रात्रभर आणि त्यानंतरच वापरामध्ये घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे जे ऑइल आहे ते बनवून तयार केलेलं आहे। आता याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। म्हणजेच की सुरुवातीला आपण काय केलं, रोजमेरी वॉटर स्प्रे केलेला आहे केसांच्या मुळांना आणि त्यानंतर व्यवस्थित मसाज केलेला आहे। तासभर झाल्यानंतर हे ऑइल जे आहे ते लावायचं आहे। ऑइल गरम म्हणजे आपण जे शिजवलेलं ऑइल आहे ते थंड करायचं आहे आणि त्यानंतरच लावायचंय। आता बरेच जण म्हणतील की आम्हाला मोहरीचं तेल जे आहे ते सूट होत नाही वगैरे असं म्हणतील, तर काही हरकत नाही, तुमच्या आवडीचं तेल लावा, पण थोडंसं पॉवरफुल असलेलं चांगल्या क्वालिटीचं जे तेल आहे ते तुम्ही वापरू शकता। शक्यतो होममेड तेलाकडे माझा खूप जास्त कल असतो, कारण की हे रिझल्ट खूप फास्ट देतात। पण इथं शक्यतो मोहरीच्या तेलाचा वापर तुम्ही नक्की करावा। या एका तेलामुळे तुमचा हेअरफॉल जवळपास 50 ते 60% स्टॉप होणार आहे। त्यामुळे हे तेल जे आहे ते नक्की वापरावं। तर तेल कसं लावायचंय, काय लावायचंय पुढे पाहणार आहोत। तर चला तेल कधीही तेल लावताना म्हणजेच की कोणतंही तेल लावा तुम्ही, तेल लावताना काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं। बघा तेल लावताना सगळ्यात अगोदर आपल्याला केस विंचरायचे असतात। तेल लावल्यानंतर कधीच केस विंचरायचे नाही, तर तेल लावण्याच्या अगोदर आपल्याला केस विंचरायचे आहेत। जेव्हा तुमचा हेअरफॉल जास्त होतो तेव्हा तर अजिबात नाही, तेल लावून कधीच विंचरायचं नाही। तर काय करायचं, अगोदर केस विंचरायचे आणि त्यानंतर व्यवस्थित या पद्धतीनं भांगोभांग तेल लावायचं आणि हलका हलका मसाज द्यायचा। खूप जोर लावायचं नाही मसाज देताना, फक्त बोटांनी आपल्याला मसाज द्यायचा आहे आणि नखं जर असतील तर नखंसुद्धा आपल्या स्काल्पला लागता कामा नयेत। त्यामुळं होतं काय की नखं जर लागले तर आपल्या केसांची मुळं कमजोर होतात आणि परत केस जास्त गळतात। त्यामुळे लक्षात ठेवायचं की हलक्या बोटांनी मसाज करायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण केसांना भरभरून तेल लावलेला आहे, हलकासा मसाज दिलेला आहे आणि आता काय करायचं, आपल्याला दुसऱ्या दिवशी केस जे आहे ते धुवायचे आहेत। आजच धुवायचे नाहीयेत, तर दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी तुम्ही केस जे आहे ते धुवू शकता। आणि धुताना सुद्धा तुम्हाला होममेड म्हणजे डे 5 ला तुम्ही जेव्हा केस धुवाल तेव्हा तुम्हाला शक्यतो प्रयत्न करा की होममेड शॅम्पूचा वापर करावा, कारण की त्याने सुद्धा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला मिळतो तुम्हाला। जर शक्य नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, तुमचं जे पण आहे, तुमचा जो पण शॅम्पू आहे तो वापरा। केस धुवायचे डे 5 ला, आज धुवायचे नाही, एवढं लक्षात आलं असेल। तर अशा पद्धतीने आपलं सकाळचं रुटीन म्हणजे आपलं डे 4चं जे रुटीन असणार आहे ते असणार आहे। सकाळी उठल्यानंतर आपल्याला केस धुवायचे, म्हणजे डे 3चं जे पण ऑइल होतं ते सकाळी धुवून काढायचं आहे, शॅम्पू करायचा आहे। होममेड शॅम्पू असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। आणि त्यानंतर साधारणतः 70 ते 80% केस वाळल्यानंतर आपल्याला परत रोजमेरी लावायचा आहे। त्यानंतर 1 तासाचा गॅप ठेवायचा आहे, तेल बनवायचं आहे, तेल लावायचं आहे। कोणतं तेल बनवायचं आहे, हे मोहरीचं तेल। परत सांगते की मोहरीच्या तेलाने जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही हे तेल जे आहे ते वापरू नका। पण बऱ्याच जणांना 99% लोकांना मोहरीचं तेल सूट होतं आणि बरेच माझे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना बऱ्याच जणांना सूट झालेलं आहे। असा 1% असेल ज्यांना सूट झालेलं नाहीये। त्यासाठी म्हणते सुरुवातीला तुम्ही पॅच टेस्ट करूनच हे तेल जे आहे ते लावायचं आहे। बऱ्याचदा मी मोहरीच्या तेलाचे फायदे जे आहेत ते सांगितलेले आहेत। जर तुम्हाला तरी सुद्धा सूट होत नसेल, असे 1%च असतील लोक की ज्यांना मोहरीचं तेल सूट होत नाही, पण याचे रिझल्ट खूप छान असतात। जर तुम्हाला सूट होत असेल तर हे तेल नक्की लावावं, सूट होत नसेल तर तुमच्या आवडीचं परत तेल लावायचं आहे। तर लक्षात आलं असेल डे 4 ला काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने तेल वगैरे व्यवस्थित लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हे जे चॅलेंज आहे ते तुम्ही एक्सेप्ट करून 7 दिवस नक्की रुटीन फॉलो करा, तुमचे सुद्धा केस जे आहेत ते गळायचे बंद होतील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।